मुळामध्ये ज्या दिवशी बॅरिकेटिंग लावलं गेल्या होत्या त्याच वेळेला मी सांगितलं होतं तशी तिथे फक्त लोकांचीच वर्दळ असते. तिथे लोक चालत असतात. गाड्यांची वर्दळ जरा कमीच असते आणि लोक समजून असतात की महापौर बंगला आहे, जरा जवळून अधिक बाहेरून का होईना पण पाहायला मिळावा म्हणून जरा फुटपाथवरून चालतात आणि चालता चालता महापौर बंगल्याला न्याहाळत असतात. ते पण जर आपण त्यांच्याकडनं काढून घेतलं, तो पण अधिकार त्यांच्याकडनं काढून घेतलं तर आज मुंबईकर म्हणायला लागलेत याचसाठी BJPनी केला होता का अट्टाहास, की आम्हाला पाहण्याचं, नजरेने पाहण्याचं पण. आतमध्ये तर आता शक्य नाही. आतमध्ये तुम्हाला मुंबईकरांना यायचं आहे आणि त्या याच्यामध्ये बसायचं आहे कंटेनरमध्ये. बंगल्यात एंट्री नाही. ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, ज्या महापौर आहेत त्यांनी केलं आहे. बंगल्यात नाही एंट्री. जे येतील ते त्या कंटेनरमध्ये बसतील, ते पण बाहेरच्या आउटसाईड कंटेनर, बंगल्यापासून लांब असलेला कंटेनर. बंगल्यात कोणालाही एंट्री नाही. याच्या आधी म्हणजे मी आणि माटेश्वर किंवा त्याच्याही आधीचे महापौर हे सगळे महापौरांचं वास्तव्य वर असतं, म्हणजे पहिल्या माळ्यावर. खालचं वास्तव्य हे तळमजल्याचं वास्तव्य हे मुंबईच्या नागरिकांसाठी असतं किंवा आलेले पाहुणे यांना चहा पाणी वगैरे करण्यासाठी असतं. परंतु एलिझाबेथ राणीच्या तोऱ्यात हे जे काही घडलंय ते मुंबईकरांना आता कळतंय आणि मग मुंबईकर पुन्हा एकदा म्हणायला लागले की ह्याचसाठी केला होता का अट्टाहास. ताडदेवमध्ये जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही व्हेजिटेरियन असणं, शाकाहारी असणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ एका ब्रोकरकडनं. नाही, जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या आता शिवसैनिकांना तो कळेलच. त्याचा समाचार तर नीट घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ. पण आतापर्यंत हे लोण पश्चिम मीरा भाईंदर वगैरे इकडे जास्त होतं. घाटकोपर मुलुंडमध्ये होतंय. जे लोक आमच्यावर बोलत आहेत की मुस्लिम लोकांचे, तर ह्यांचेही अड्डे तयार होत आहेत. म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन असे तयार करायचे बिल्डिंगच्या बिल्डिंग आणि पुढचे कुटील डाव ते सगळ्यांना माहिती आहेत काय करणार आहेत. माझा प्रश्न आहे ताई, झी24 तासच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये असं दिसून आलंय की मुंबईमध्ये दरड प्रवण क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. इतकंच नाही तर गेले 15 वर्ष जो कृती आराखडा मांडला होता पृथ्वीराज चव्हाणांनी, तो अद्यापपर्यंत लागू झालेला नाहीये. यामध्ये तुमची देखील सत्ता होती, मात्र गेल्या सरकारनंही काही केलं नाही, आताही काही होत नाहीये. नाही, तुमच्या लक्षात असेल मागच्या सत्तेत आम्ही असताना अनेक शाळा किंवा अनेक PAP घरं टेम्पररी बेसवर 4 महिन्यासाठी घेतल्या जात होत्या आणि अनेक कुटुंब स्थलांतरित पण होत होती. परंतु आता लोकांनी जी दरड कोसळली आहे आणि त्यांच्या ह्यानी बघता, कारण त्या सगळ्या खालच्या ज्या रस्ते होते ते सगळे चिंचोळे होते. म्हणजे लोकांना वाचवावं की ॲम्ब्युलन्स न्यावं की या राजकीय लोकांची मायंदळी तिथे पूर्ण करावी, असं सगळं चित्र दिसत होतं. ज्या वेळेला मी ते चित्र पाहिल्यानंतर मी तुमच्या माध्यमातून माहिती घेत होती की आपण गेल्यानंतर आपला प्रोटोकॉल, आपला हमक तमक घुसणार. त्यापेक्षा पहिलं महानगरपालिका, NDRF टीम किंवा आमचे फायरची टीम यांना काम करायला तिथे वेळ दिला पाहिजे, ती जागा दिली पाहिजे. म्हणून आमच्या सगळ्या लोकांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं, साईटवर सध्या कोणीही जाऊ नका, शांत उभे जिथे आहात तिथून माहिती घ्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळनंतर जर काही कोणाला काही देणं आहे, मदत करणं तर ती करा, असं आम्ही इन्स्ट्रक्शन दिले होते. मॅडम, आपण पाहिलं राज्य सरकारच्या माध्यमातून जी ऑनलाईन गाडी आपण बोलवतो त्या ड्रायव्हरला देखील मराठी बोलणं हे बंधनकारक आहे. कसं पाहता 100 दिवसाची मुदतवाढ देखील देण्यात आली? नाही, ज्याला महाराष्ट्रात काम करायचं आहे, ज्याला महाराष्ट्रात आपल्या पोट भरायचं आहे, तर त्याला मराठी येणं हे अनिवार्यच आहे आणि मराठी आलंच पाहिजे.
तो बोलला पाहिजे, त्याला बोललेलं कळलं पाहिजे. तो लिहू शकतो का ही नंतर, पण बोलला पाहिजे आणि कळलं पाहिजे हे अनिवार्य आहे. न पेक्षा ज्याला शिकायचं नसेल, ज्यांना येत नसेल, त्याने आपापल्या गावाला किंवा आपापल्या जिल्ह्यात किंवा आपापल्या म्हणजे UP बिहार जिथून कुठून तिकडे परत जावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.